सर हाय. गाईज इकडे बघू शकता सबमिशन चालू आहे. तिकडे मॅम वर्कबुक वगैरे सगळं चेक करताय आणि इकडे HODची सिग्नेचर घेण्यासाठी केवढी गर्दी झाली आहे बघा. आणि HOD सरच गायब आहेत. AIDS ब्रांच असं काय E2 म्हटलं AIDS कळून जाईल ना. E म्हटलं E2 2024 आय टाकू का फर्स्ट सेमचं. हां सेम आहे. गाईज बघा आमचा लैपटॉप पड़ा था तो मैंने बोला कि मैं लैपटॉप लेता हूँ बोला प्रोजेक्ट आणि आता आम्ही सरांना सबमिट करायला जाणार आहे. हमारा सबका कैमरा मैन आ गया है, वीडियो रिकॉर्ड करते हुए, और मैं दे रहा हूँ कमेंट्री. एंड ये हमारे सर बोर्ड को चेक कर रहे हैं. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हॅलो हॅलो तन्वी आवटे बोलताय का? JSPM कॉलेजमधून बोलतोय. तुम्ही फर्स्ट इयरला आहात का? तुमचा आज पेपर होता का? इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पेपरला होतात ना तुम्ही? युनिव्हर्सिटीमधून कॉल आला होता. म्हणजे तुमच्या पेपरवर होलोग्राफ तुम्ही लावला नव्हता वाटतं. नाही, कॉलेज कोड पाहिल्यावर युनिव्हर्सिटीमधून कॉल आला होता. तर ते म्हणे तुमच्या पेपरवर होलोग्राफ नाही, त्यामुळे त्यांनी रेड रिमार्क दिलाय. पण त्यांचा कॉल आला. आम्ही ट्राय करतोय की त्यांनी बॅक लागू देऊ नये म्हणून. पण कारण की कॉलेज युनिव्हर्सिटीमधून डायरेक्ट कॉल आला ना की ह्या, कारण त्यांनी तिथं कॉलेज कोड पाहिला. मग त्यावरून ते बोलले की नाही आणि रेड रिमार्क. बरं आम्ही ट्राय करतोय तुम्हाला की म्हणजे त्यांनी रेड रिमार्क दिलाय पण बॅक लागू नये म्हणून ट्राय करतोय. बट पुढच्या पेपर पासून काळजी घ्या तसा, कारण कॉपी केस पण होऊ शकते ना. आता झालं असेल, तुम्ही नीट वगैरे लावला नसेल ना तर ते सगळे पेपर मिक्स झालं निघलं असेल. हो तोच. हे बघा जर होलोग्राफ असेल ना तर कळतच नाही ना कोणता पेपर कोणत्या कॉलेजचा आहे. पण मग युनिव्हर्सिटीमधून डायरेक्ट कॉल आला. त्यांनी आपल्या कॉलेजचा कोड पाहिला आणि कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट केला आणि तुमचा सीट नंबर सांगितला. हा मग आम्ही आता चेक केलं. अर्धा तासापूर्वी त्यांचा कॉल आला होता. चेक केलं, त्यांनी सांगितलं. ठीक आहे आता हे का ठीक. आता तुम्ही नीट जर लावला नसेल तर तो निघू शकतो. कारण हे बघा तुम्ही वाचलाय तसं तर फक्त रेड रिमार्क दिलाय, तसं तर कॉपी केस होती.
हो, तो नंतर वगैरे निघला असेल, जर नीट व्यवस्थित लावला गेला नसेल तर नंतर निघलाच असणार आहे तो. त्यांनी रेड रिमार्क दिलाय. रेड रिमार्क म्हणजे पेपर एकतर चेक करत नाही, मग बॅक म्हणजे लागतोच तिथे, तो विषय राहतोच. चालतंय, बघू आपण काय होतं ते सांगतो ना आम्ही तुम्हाला तसं पुढच्या पेपर पासून. हॅलो, चला तिकडे, चल इकडे. तुझ्याकडे ट्रू कॉलर नव्हतं का त्यांनी? ट्रू कॉलरला नावच नाही. होतं अगं, ती मला म्हणती सानिका चल नाच, मी गाणं लावते, व्हिडिओ बघत होती. म्हटलं तर मी व्हिडिओ बघते म्हणा. होतं ना ट्रू कॉलर. कोणी मी एकदा बोलले पण हॅलो, मग कोणी बोललंच नाही. हा, मग आम्हाला हसवा, भक्ती हसली, मला हसली तर कॉल कट केला आम्ही. अगं बसा काढा. कुत्री, एक मिनिट थांब ना. काय नाही आता काय गाईज, तन्वी हॅपी झाली, रडती परत बोलती. सगळे सॉरी. अगं अलार्म वाजायला माझा. हो ना, 9ला उठले, 10ला उठायचं होतं. सॉरी म्हणा तन्वीला. चला, सॉरी तन्वी, I am sorry, Babu. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. सानिका तू पण म्हण. अपेक्षा नव्हती तुला रोशनीकडून. बाई माझ्याकडून का एवढ्या अपेक्षा ठेवता? उलट सगळ्यात आनंदी ही होती, तिने किती उड्या मारल्या. उडी मारत होती ती, उड्या मारत होती माहिती का. ते जाऊ दे, सगळ्यांचे पॅरेंट्स पण बघताय, काका काकू आजी आजोबा जे कोणी असतील, दादा दादी दादा ताई. मी एकटी कुठल्याच प्रँक मध्ये नसते, बरेचसे प्रँक जे आहेत. अशी फालतूची प्रँक करूच नाही मी. काय समजलं ना. बरं, आज वाचली ना. आम्ही आलोत ना लगेच पळत, म्हणजे प्रवास किती लांबचा आहे. आणि ती खरी बाई असती तर अगं ती रडायला लागली ना. म्हणून आम्हाला आवाज कळला, रडायला लागली, म्हणूनच आम्ही पळत आलो फोन ठेवून. मग आम्ही असं लागलं, म्हटलं तन्वी अगं तन्वी तेवढं तुम्ही आले. जाऊ द्या. अगं तेच म्हटलं मी असं मी स्टार्टिंगला ऐकलं तर मी एकदम शॉक मध्ये होती. प्रँक काल काय झालं, ज्यांचं चालू कोणतरी कॉल नव्हतं करत तिला, ती सिरियल बघत होती एकदम गुंग होऊन, सारखे तुमचे कॉल, घरच्यांचे तुमचे कॉल येत होते, तेव्हा मी म्हणणार होते प्रँक करायचं, पण मी काल करू, पण नंतर म्हटलं जाऊ द्या, आम्ही आकांक्षाला म्हणलं पण की समृद्धीला म्हणून प्रँक करू, पण त्याच्यानंतर विसरलो. तिने सिरियल बंद केली ना, आमच्या रूम मध्ये आली. म्हणलं मग आता काय उपयोग नाहीये, मग आज काय करावं प्रँक, म्हणून मग आम्ही हेच काढला, कारण थोडं रिलेट करत होतं ना. हा, तर मी हे सांगत होते, सगळे पॅरेंट्स बघतात जे कोणी असेल. मी एकटीच प्रँक मध्ये घेऊन नसते, सगळे असतात. आणि ते असं होतं की बाजारात सगळे भडकतात, त्यामुळे एकटीची चूक नाहीये तन्वीला रडवण्यामागे. एवढं पण कळत नाही तन्वी, तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तू लावले, मग तू एवढे हायपर होत कसते. ती काय बोलली निघून जाऊ शकतो वगैरे वगैरे. एकदा लावल्यावर तर निघतो का तरी ब्लॅक कलर काय. हा, मग नाही काढलं तरी चल, तुझे कोण हे करणार आहे. डायरेक्ट थोडी निघतो का, हाताने ओढून काढलं तर निघतो ना. गप्पच नाही स्वतःच हसते आता. बिचारे सगळे प्रँक तन्वीवर होते. मला वाटतं आता मेंबर चेंज करा. आता मी तुला स्टार्टिंगला मीच ओ, होती तन्वी. म्हटलं यार काय झालं, म्हटलं खरंच असं काही झालंय. आणि नंतर मला क्लिक झाला, अरे म्हटलं हा यांचं काहीतरी चालू होतं, नक्की तेच झालं. मला नंतर आवाज क्लिक झाला, म्हटलं ही तर श्रेय आहे. अगं आम्ही दोघे म्हणून हसत अगं शुक अगे पोरे, ऐक तर, मी पोरग म्हणून प्रिटेंड करत होते, म्हणजे माणूस म्हणून बोलायचं हे करत होते, ट्राय करत होते. तू बसकरी मॅडम म्हणले, आम्हाला जे हसू येईल. ते म्हणले अहो मॅडम मी तर लावलं, तुम्ही सरांना विचारा. म्हणलं मी मॅडम नाही सॉरी. चलो गाईज, बाय बाय. अजून जर थोडा वेळ हा प्रँक चालला असता ना, तिथं मारावं लागलं असं. चला आमच्या रूम मध्ये. A few moments later. फर्स्ट बघू ना आधी कोण आहे. मोबाईल घेऊन आली सानिका. मी घेते. त्याच्यानंतर कोणी नंतर माझा हात आहे. इकडं कशी दिसते मी. खरंच ना, ते पकडून मारायचं ते माझ्या.
बघा माझी वही कशी केली, काय केली, किती जीव चाललाय. बघू बघू कशी. पहिला फोटो श्रेय बाई मी सेकंड चलो बांधा मला. चष्मा काढ. डबल बॅटरी डबल बॅटरी सिंगल पॉवर म्हणत नाही मला. या ठिकाणी ही ब्लॉगर डान घेताना डबल बॅटरी हाफ देन घेत मेमरी वॉटेवर डबल बॅटरी हाफ मेमरी असं वाटतंय माझे डोळे गेलेत. नाही गेले बोलले अजून अजून लय दिवस जगायचे. हे बघ इथं जे बोट आहे ना ते वाला कॅमेरावर कशाला बोट ठेवलं कॅमेरावर बोट ठेवलं आठ बघ स्टार्ट म्हटल्यावर यायचं. स्टार्ट म्हणजे लगेच चालू करू का बटन दाबायला? मी ब्लॉग कंटिन्यू करणारे लपले नाही ते चालतं. करू का? शेवटचे दोन नाही आताचे नाही. फर्स्ट वाला कोण आहे ते बघा. याच्यात बघ ना असं फोटो दे निकाला हिच्या जाने गजब बेइज्जती है. गिव अप. किती वाजलेत आता? 4:04 झालेत. काहीच पहाटेचे. लागलो. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. घाईच आज आमचा पेपर आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 6:11 आणि रात्रभर सगळ्या जाग्या होत्या आणि आत्ताशी एक 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 करून सगळं झोपायलात. हे बघा, फक्त मी आणि समृद्धीच जागेत. समृद्धी पण आत्ता झोपली होती, म्हणजे थोड्या वेळा अर्धा तास, आणि आत्ता उठली आहे. हे बघा आमचे टॉपर अभ्यास करता करता इथे हॉलमध्ये झोपली. बाई सगळे झोपलेत. हे बघा पसार रूम मध्ये अभ्यासाचं सगळ्यांचं असंच पडलंय आणि सगळं झोपल्यात. इकडे अलार्म वाजतोय आणि उठायचा पत्ता नाही. ए अलार्म कोणाचा आहे? गाईज असे हाल चाललेत सगळ्यांचे. खरंच इंजिनिअरिंग करू नका कोणी. गाईज दुसऱ्या रूम मधून शूट करून येईपर्यंत समृद्धी डायरेक्ट ब्लँकेटच्या आत.